नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, 1 ते 7 सप्टेंबर या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया। कोणत्या दिवशी दरवर्षी राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर। मित्रांनो, आपण दरवर्षी 1 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय रक्तदान दिन म्हणून साजरा करत असतो। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने आता देशी गायींना पुढे राज्य गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय हा घेतलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दुसरा। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरलेला आहे। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 3 पॉइंट आहे, ते देखील महत्त्वाचे आहे, ते देखील आपण कव्हर करून घेऊया। तर पहिला पॉइंट असा आहे की भारताचा क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावांचा टप्पा पार केलेला आहे। तर दुसरा पॉइंट असा आहे की भारतातील क्रिकेट संघाच्या गोलंदाज रवींद्र जडेजाने देखील आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेटचा पल्ला हा गाठलेला आहे। तर तिसरा पॉइंट असा आहे की आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणारा रवींद्र जडेजा हा 7वा भारतीय खेळाडू ठरलेला आहे। हे तिन्ही पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सोनार। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला असून त्याचे मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी असणार आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, या प्रश्नासंदर्भात परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मिथुन चक्रवर्ती। चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झालेला आहे। मित्रांनो, मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला असून त्या पुरस्काराची सुरुवात ही 1969 साली झालेली होती। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, या पुरस्कारा संदर्भात तो लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। तेलंगणा सरकारने सुरू केलेले तेलंगणा दर्शनी कार्यक्रम कशा संदर्भात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी। मित्रांनो, तेलंगणा सरकारने सुरू केलेली तेलंगणा दर्शनी कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासंदर्भात आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। उदयनिधी स्टॅलिन यांची कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तमिळनाडू। मित्रांनो, उदयनिधी स्टॅलिन यांची तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूने कसोटी इतिहासात सर्वाधिक 11 वेळा मालिकावीराचा किताब मिळवून श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केलेली आहे?
तर त्या खेळाडूचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 4 आर अश्विन. मित्रांनो, भारतीय संघाचा आर अश्विन हा या खेळाडूने कसोटी इतिहासात सर्वाधिक वेळा 11 मालिका वीरांचा किताब मिळवून श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरांच्या विश्व विक्रमाशी बराबरीही केलेली आहे. तर मित्रांनो, या संदर्भात एक पॉइंट आहे, तो देखील महत्त्वाचा आहे की भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर अश्विनने कसोटी इतिहासात 11 वेळा मालिकावीराचा किताब हा मिळवलेला आहे. हा देखील तुम्ही महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 17 चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत. मित्रांनो, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 17 चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा ही भारत देशाने जिंकलेली आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 2 पॉइंट आहे, ते देखील महत्त्वाचे आहे, ते आपण जाणून घेऊया. तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 17 चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेची अंतिम सामन्यात भारत संघाने बांगलादेश संघाचा पराभव हा केलेला आहे. तर मित्रांनो, ही स्पर्धा भूतान या देशात आयोजित करण्यात आलेली होती. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. मित्रांनो, अनुराग जैन यांची मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल कोणत्या बंदरापासून क्रूज इंडिया मिशनची सुरुवात केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. मित्रांनो, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदरापासून क्रूज इंडिया मिशनची सुरुवात ही केलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मुंबई पोलीसच्या संदर्भात, तो लक्षात असू द्या मित्रांनो, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. काझिंद 2024 संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि कझाकिस्तान. मित्रांनो, काझिंद 2024 संयुक्त सैन्य अभ्यास हा भारत आणि कझाकिस्तान देशात आयोजित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, भारत आणि कझाकिस्तान यांच्यात काझिंद 2024 संयुक्त अभ्यास हा उत्तराखंड या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओम बिर्ला. मित्रांनो, मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात ही ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण आता महाराजा प्रताप शासकीय अधिकारी संस्था असे करण्यात आलेले आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन आपण 2 ऑक्टोबर या दिवशी साजरा करीत असतो. तर मित्रांनो, दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण 2 ऑक्टोबरचे दिनविशेष देखील जाणून घेऊया, कारण कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये दिनविशेषावर प्रश्न हा असतोच, त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे. तर चला ऑक्टोबर महिन्याचे दिनविशेष जाणून घेऊया. 1 ऑक्टोबरला असतो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस व राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस व जागतिक शाकाहारी दिवस. तर 2 ऑक्टोबरला असतो गांधी जयंती, राष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. तर 5 ऑक्टोबरला असतो जागतिक शिक्षक दिन. तर 8 ऑक्टोबरला असतो भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबरला असतो जागतिक पोस्टल दिन. 10 ऑक्टोबरला असतो जागतिक मानसिक आरोग्य दिन. तर 11 ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबरला असतो आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. तर 14 ऑक्टोबरला असतो जागतिक मानक दिन, राष्ट्रीय जाहिरात दिन. तर 15 ऑक्टोबरला असतो जागतिक विद्यार्थी दिवस. तर 16 ऑक्टोबरला असतो जागतिक अन्न आणि
जागतिक भूल दिन, तर 17 ऑक्टोबरला असतो गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, आणि 20 ऑक्टोबरला असतो जागतिक सांख्यिकी दिवस, तर 21 ऑक्टोबरला असतो पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबरला असतो जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस, तर शेवटचा दिवस हा 31 ऑक्टोबरला असतो राष्ट्रीय एकता दिवस. हे सर्व तुम्ही ऑक्टोबर महिन्याचे दिनविशेष आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुखपदी प्रथमच कोणत्या महिलांची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आरती सरीन. मित्रांनो, सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवांच्या प्रमुखपदी आता प्रथमच आरती सरीन या महिलेची निवड झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या कालावधी दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2 ते 8 ऑक्टोबर. मित्रांनो, 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधी दरम्यान आपण देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह हा साजरा करत असतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, UAE. मित्रांनो, ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2024चे आयोजन पहिले हे बांगलादेश या ठिकाणी होणार होते, ते आता चेंज करून UAE या देशात होणार आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आपल्या प्यारा भारतात. मित्रांनो, पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन हे भारत देशात करण्यात येणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. क्लाउडिया शिनबाम ने कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मेक्सिको. मित्रांनो, क्लाउडिया शिनबामने मेक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.